स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदे सेनेचा स्वबळाचा नारा पाहायला मिळणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचा बैठकीत स्वबळाचा सूर आहे। कोकण पश्चिम महाराष्ट्रात काही भागात शिंदे सेना स्वबळावरती लढणार आहे का याची चाचपणी सुरू झाली आहे। तर शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी सुद्धा शिंदे सेनेची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। महायुतीतले मित्र पक्षांनी आधीच ठरवलं की ज्या ठिकाणी आपण स्वबळावरती लढू शकतो तिथे चाचपणी केली जाणार आहे, मात्र इतर ठिकाणी एकत्र लढू आणि त्यानुसार आता शिंदे सेनेमध्ये स्वबळाचे वारे वाहताना पाहायला मिळतात। एकनाथ शिंदेंच्या बरोबर बैठकीत स्वबळाचे वारे वाहताना पाहायला मिळतात। इतकंच नाही तर शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी सुद्धा शिंदे सेनेची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेत। सूरज, सविस्तर अपडेट काय, नेमकं कुठे कुठेही चाचपणी होते? निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी पाठोपाठ आता शिवसेनेकडून जे आहे ते शिक्षण आणि पदवीधर निवडणुकीसाठीही स्वतंत्र मोर्चे बांधणी जी आहे ती शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेली आहे। काही दिवसांपूर्वी जी बैठक झाली होती, ऑनलाईन बैठक पार पडली होती, ज्यामध्ये मुख्य म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या जिल्हा प्रमुखांची जी आहे ती बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये हा जो स्वबळाचा नारा आहे तो त्यांनी दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुती युतीत निवडणुका लढवतील अशी आशाही दुसर असल्याची माहिती आहे। त्यामुळे कुठेतरी जर का आपल्याला निवडणुका लढायच्या असतील तर मग एकतर युतीत राहून लढूया, नसेल लढायची तर मग आपण स्वतंत्र लढूया, अशा काही नेत्यांचा सूर जो आहे तो या ऑनलाईन बैठकीमध्ये होता। त्यामुळे महापालिका निवडणुकीसोबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसोबत आता आपण शिक्षण आणि पदवीधर निवडणुकीसाठी आपण आपली मोर्चे बांधणी करूया। अर्थातच एकंदरीतच फक्त स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही तर इतर निवडणुका ज्या येऊ घातल्या त्या सगळ्यांसाठीच स्वबळाचा विचार शिंदे सेनेकडून सुरू झालेला आहे आणि त्याला कितपत यश मिळत आहे हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद सूरज, सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।